होण्याच्या आधी उत्तम वाचक होणं गरजेचं आहे। मी सुरुवात करतानाच सांगितलं की उत्तम जो वाचक असतो तो आपोआप लिहितो आणि अर्धामुर्धा वाचक होण्यात अर्थ नसतो। सातत्याने वाचन केलं पाहिजे, अविश्रांत वाचन केलं पाहिजे। अलीकडच्या आमच्या काळामध्ये म्हणजे मी जेव्हा वाचनाला सुरुवात केली तेव्हा मोबाईल सारखा काही भाग नव्हता। आज तो गरजेचा झालेला आहे। ही गोष्ट जरी आपल्याला मान्य करावी लागली तरी देखील ती गरज व्यसनामध्ये जेव्हा बदलते तर त्यावेळेस वाचन कमी होतं। पुस्तकातलं जे वाचन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। अनेक मान्यवर लेखकांची सुंदर सुंदर पुस्तकं आहेत, महत्त्वाची आहेत, अतिशय महत्त्वाची आहेत। म्हणजे मला असं सांगावंसं वाटतं की पाश्चात्य संस्कृतीमध्ये 6वं सुख नावाची एक संकल्पना सांगितलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार आणि नशिबानुसार 5 सुखही मिळतातच, ज्यामध्ये उत्तम जोडीदार असेल, उत्तम संतती असेल, संपत्ती असेल, आरोग्य असेल, नावलौकिक असेल। ही 5 सुख जी आहेत ती कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाला मिळतात, पण 6वं सुख त्याला स्वतःला शोधावं लागतं। तर यशवंत पाटणे नावाचे एक मोठे विचारवंत आहेत, त्यांना असं विचारलं की तुमचं 6वं सुख कशात आहे? तर ते म्हटले की मी माझ्या घरामध्ये शांत बसलेलो असताना अचानकपणे माझ्या मांडीवरती एखादा दुर्मिळ ग्रंथ येऊन पडावा, त्याचं मी वाचन करावं आणि माझ्या आयुष्यामध्ये वेगळंच काहीतरी परिवर्तन व्हावं आणि ते जे परिवर्तन होईल चांगल्या प्रकारचं ते माझं 6वं सुख असेल। तर अशा प्रकारचं 6वं सुख प्रत्येकाला प्राप्त व्हावं, प्रत्येकाला वाचनाचं व्यसन लागावं आणि हे व्यसन त्याला उत्तम माणूस बनवण्याकडे निश्चितपणे घेऊन जाईल। हा पहिला भाग झाला म्हणजे लेखनाच्या संदर्भात सांगायचं झालं तर। आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करताना सतरंजा उचलण्यापासून जो माणूस काम करतो त्याला आपोआप चांगलं स्थान मिळतं। त्यांनी त्या सतरंजा उचलण्यामध्ये कमीपणा मानला नाही की तिथे